कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. खेड शहरात नळपाणी योजनेचे काम सुरू असताना मोठी दुर्घटना घडली असून महावितरणची अंडरग्राऊंड हाय व्होल्टेज केबल तुटल्यानं 40हून अधिक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. खेड भरणे मार्गावरील डाक बंगला रोड परिसरात ताज हॉटेलजवळ नळपाणी योजनेसाठी खोदकाम सुरू असताना ही घटना घडली. खोदकामादरम्यान थेट विद्युतभारित केबलला धक्का लागल्यानं केबल तुटली आणि मोठा परिसर अंधारात बुडाला. या घटनेमुळे शिवतर, जामगे, मुरडे, चाकाळे या मार्गावरील तब्बल 35 ते 40 गावांचा वीज पुरवठा अचानक खंडित झाला. नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले असून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान ही घटना महावितरणच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचा आरोप होत आहे. नियमानुसार हाय व्होल्टेज केबल किमान 3 फूट खोलीवर टाकणं अपेक्षित असताना प्रत्यक्षात ही केबल केवळ 7 ते 8 इंच खोलीवर टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख कुंदन सातपुते यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शहराच्या विकास कामांना अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप केला आहे. तसेच संबंधित ठेकेदाराची चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे. या घटनेमुळे केवळ वीज पुरवठाच नव्हे तर खेड शहरातील विकास कामांच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काम चालू असताना महावितरणचा हा ढोबळ कारभाराचं हे आपल्या समोर आलंय. या ठिकाणी महावितरणची जी केबल आहे ती कमीत कमी 7 इंच 8 इंच कुठं 1 फूट अशा पद्धतीने मेन रस्त्यावरती यांनी अंतरलेली आहे. त्याच्यावरती कुठंही कव्हरिंग नाही, त्याला काय गार्डिंग असायला पाहिजे ही कुठंही नाही. आणि हे ज्या वेळेला योजना झाली की अंडरग्राऊंड केबलची त्यावेळेला कुठल्याही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष दिलं नाही. आणि त्याचा फटका आता ज्या वेळेला नगरपालिकेची योजना चालू आहे त्या वेळेला आम्हाला अडथळा येतोय. आणि हे प्रत्येक वेळेला त्याचा भुर्दंड हा नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठेकेदारांना भरायला लागतोय. जेणेकरून हे आता मी या ठिकाणी एवढंच सांगतोय की ज्या कॉन्ट्रॅक्टरनी हे काम घेतलेलं होतं ही केबल कमीत कमी 3 फूट खाली जायला पाहिजे होती. ती खाली गेल्याच्या नंतर त्याच्यावरती लादी टाकून लादीवरती केबल अंतरून त्याला गार्डिंग केलं पाहिजे होतं. जो हा पाईप येतो त्याच्यानी हे कुठेही आपल्याला दिसत नाहीये. आणि इथं ज्या वेळेला केबल फिरते त्यावेळेला इथल्या कर्मचाऱ्यांना पण सांगता येत नाही ही लाईन कुठनं येते म्हणून. तर आता जर इथं बघितलं तर ही सरळ जाते, पण तिकडनं गोल गुंडाळा उरलेली पाईप जी केबल आहे ती इथंच ठेवलेली आहे आणि ती कमीत कमी 6 इंचावरती आहे. असा हा ढोबळ कारभार जो आहे जो महावितरणचा, त्या सर्व अधिकाऱ्यांना एवढंच सांगतोय की याची पूर्णपणे चौकशी करावी. ज्या कॉन्ट्रॅक्टरने हे काम केलेलं आहे, हे बोगस काम केलं आहे, ते संपूर्ण काम त्यांच्याकडनं पुन्हा या सुस्थितीमध्ये केलं पाहिजे. नाहीतर ते त्यांच्याकडे जे दिलेले पाहिजे त्याची वसुली लावली पाहिजे.